सोनं हा श्रद्धेचा आणि कष्टाचा विषय आहे. तिथे दलाली शिरली की शुद्धता आणि विश्वासाला तडा जातो. नमस्कार, मी आपला दीक्षित ज्वेलर्स कवठे महांकाळ. मंडळीत जसजसे सोन्याचे भाव वाढत आहेत तसतसे बाजारात एका नवीन रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. आणि तो रोग म्हणजे दलाल. तुमच्या दुकानात गिरायक आणतो, माझं कमिशन किती असं विचारणाऱ्या दलालांची संख्या आजकाल वाढली आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की काही व्यापारी आणि चक्क ग्राहकसुद्धा या मानसिकतेला बळी पडत आहेत. दलाल जेव्हा मध्ये येतो तेव्हा तो स्वतःचा खिसा भरण्यासाठी येतो. यामध्ये व्यापाऱ्याला जास्तीचं कमिशन द्यावं लागतं आणि ग्राहकाला त्याच्या बदल्यात मिळणाऱ्या दागिन्याची गुणवत्ता किंवा किंमत यामध्ये तडजोड सोसावी लागते. दलाल तर आपली दलाली घेऊन मजेत निघून जातो, पण नुकसान कोणाचं होतं? तुमचं आणि आमच्यासारख्या प्रामाणिक व्यापाऱ्यांचं. दीक्षित ज्वेलर्स कवठे महांकाळमध्ये आमचं स्पष्ट धोरण आहे. आमच्याकडे दलालांना थारा नाही. सन 1930 सालापासून आम्ही ग्राहकांच्या थेट सेवेत आहोत. आमचा विश्वास दलालावर नाही, तर तुमच्याशी असलेल्या पिढ्यानपिढ्यांच्या नात्यावर आहे. आम्हाला गिरायक आणण्यासाठी कोणा मध्यस्थाची गरज नाही, कारण आमची शुद्धता आणि तुमची पसंती हेच आमचे खरे दूत आहेत. माझ्या तमाम ग्राहक बांधवांना विनंती आहे, कोणाच्याही मध्यस्थीने सोनं घेऊ नका. स्वतः दुकानात या, पारखून घ्या आणि थेट व्यवहार करा. जिथे दलाल तिथे भेसळ असण्याची शक्यता जास्त. म्हणूनच दलालांना दूर ठेवा आणि शुद्धतेसाठी थेट दीक्षित ज्वेलर्समध्ये या. कष्टाचा पैसा दलालांच्या खिशात कशाला? अस्सल आणि थेट व्यवहारासाठी आजही एकच नाव, दीक्षित ज्वेलर्स कवठे महांकाळ. धन्यवाद.